पुन्हा शहरामध्ये राम परिवार आणि नगर नवदुर्गा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आपण बघू शकतो का खिचडीचे वाटप तसेच मठ्ठ्याचे आणि जिलेबीचे वाटप सुद्धा या ठिकाणी सुरू आहे। आणि हे वाटप सुरू असताना आपल्यासोबत याच मंडळाचे विश्वस्त आणि शहरातील नागरिक आहे, त्यांच्यापासून आपण जाणून घ्या जो तुम्ही आज जो रामनवमी निमित्त सोहळा निमित्त जो काय जन भक्तांना संदेश। चांदूर रेल्वे नगर नवदुर्गा मंडळ व श्याम परिवार चांदूर रेल्वेच्या सानिध्यात हे आयोजन आम्हाला सौभाग्य प्राप्त झालेले आहे। भक्तांसाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही मसाला भात, जलेबी आणि मठ्ठा याचे वितरण खूप मोठ्या प्रमाणात इथे भक्तांसाठी करतो आणि जवळपास 8 ते 10 हजार भक्त इथे प्रसादाचा आस्वाद घेतात। आम्ही सर्व भक्तांना हे निवेदन करतो की ही रामनवमी खूप शांततेनं आणि सर्वांना समृद्धीचे हो आणि याच प्रकारे सर्वजण श्री रामप्रभूचा जन्मोत्सव मोठ्या उत्सवाने साजरा करावे हेच आम्ही सर्व गाववासियांना आवाहन करतो। पुन्हा चांदूर रेल्वे शहरामध्ये आझाद नवदुर्गा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रामनवमी सोहळ्यानिमित्त या ठिकाणी भाविक भक्तांना शरबतांचे वाटप सुरू आहे। आपण बघू शकतो काही सर्व जे कार्यकर्ते आहे हे आझाद मंडळाचे कार्यकर्ते असून यांनी या ठिकाणी एक शरबताचा भाविक भक्तांसाठी स्टॉल लावलेला आहे आणि भाविक भक्त इथे प्रत्येक भाविक भक्त येऊन या ठिकाणी शरबताचा आस्वाद घेत आहे आणि हा स्टॉल त्यांनी आज रामनवमीच्या निमित्ताने या ठिकाणी लावलेला आहे। तर आपल्यासोबत या आझाद मंडळाचे विश्वस्त सर्व विश्वस्त आपल्या सोबत आहे आणि हर्षल वाघ आपल्या सोबत आहे। आज जो तुम्ही रामनवमी निमित्त शरबताचं वाटप केलेलं आहे भाविक भक्तांनी कसं बघायचं? सर्वप्रथम आपल्या MB न्यूजच्या माध्यमातून आझाद नवदुर्गा मंडळ चांदूर रेल्वे यांच्यातर्फे सर्व शहरवासियांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि रामनवमीच्या दिवशी आझाद नवदुर्गा मंडळातर्फे वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरेप्रमाणे येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी आम्ही इथे काहीतरी प्रसादाचं आयोजन दरवर्षी करत असतो। कधी मठ्ठा असतो, कधी सरबत असतं। त्याच्याच याने यावर्षी आम्ही इथे सरबताचं वाटप सर्व राम भक्तांसाठी, दर्शनाला येणाऱ्या भाविक भक्तांसाठी तसेच जे या रॅलीमध्ये सहभागी झालेले भाविक भक्त आहे यांच्यासाठी इथे सरबताचं आयोजन केलं आहे आणि प्रचंड प्रमाणात उत्साहाचं वातावरण आज या राम मंदिर परिसरात आपण पाहू शकता की प्रचंड प्रमाणात उत्साहाचं वातावरण राम भक्तांमध्ये चांदूर रेल्वेमध्ये दिसून येत आहे। स्वर्गीय श्रीमती लीलाबाई पुरुषोत्तम मंडळा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रीरामनवमी निमित्त मोतीचूर लड्डूचे या ठिकाणी वाटप सुरू आहे आणि मोतीचूर लड्डूचे वाटप सुरू असताना हे मोतीचूर लड्डू वाटप सुरू आहे। आपण बघू शकतो काय या ठिकाणी आपल्यासोबत राजू मुंदळे आहे, त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया। भाऊ, तुमचं प्रथम MB न्यूजमध्ये स्वागत आहे। काय सांगाल आज तुम्ही जे रामनवमी निमित्त आजचा हा रामनवमीचा जो सण आहे हा आपल्या सगळ्या हिंदू लोकांसाठी दिवाळीपेक्षाही मोठा आहे। प्रभू रामचंद्रांनी जी आपल्याला शिकवण दिली आहे त्या शिकवणीच्या हिशोबाने मानवता हीच त्यांनी शिकवण दिली आहे आणि त्या शिकवणीच्या हिशोबानेच आपण सगळ्या लोकांनी राहायला पाहिजे, एकमेकांसोबत एकोपा जोपासायला पाहिजे अशी मी सगळ्यांना नम्र विनंती करतो व भगवान श्रीराम यांच्यासारखंच आपलं मन आणि त्यागाची भूमिका असायला पाहिजे असं मी सर्व लोकांना सांगतो व आजच्या रामनवमीच्या पर्वावर आमच्या या आईच्या प्रित्यर्थ आम्ही जे मोतीचूर लाडू आणि पोळ्याचं जे वाटप करत आहे हा एक प्रकारे भगवान रामचंद्रासाठी आम्ही केलेला प्रसादच आहे असं म्हणतो आणि जय श्रीराम। मी रामनवमीच्या निमित्ताने सर्व चांदूरवासियांना तसेच सर्व नागरिकांना शुभेच्छा देत आहे। सर्व नागरिकांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। जय जय श्रीराम। चांदूर रेल्वे शहरामध्ये
निमित्त? सर्वप्रथम सर्व नागरिकांना रामनवमीनिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि प्रभू श्रीरामाला प्रार्थना करतो की सर्व नागरिकांना सुख शांती समृद्धी समाधान प्रदान व्हावं, सर्वांना निरोगी दीर्घायुष्य मिळावं अशी प्रभू श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करतो। आणि या रामनवमीच्या निमित्तानं प्रभू श्रीरामचंद्रांनी जे काही आदर्श दिले आहे त्यावर विचार करून त्या दृष्टीनं सगळ्यांनी आपल्या जीवनामध्ये वागण्याचा चालण्याचा प्रयत्न करावा आणि या मतदारसंघाचा आमदार म्हणून प्रभू श्रीरामानं ज्या पद्धतीनं आपला कारभार चालवला त्यातून शिकवण घेऊन जास्तीत जास्त लोकाभिमुख कामं कसे करता येतील असा आजच्या दिवशी एक संकल्प करून भविष्यात या पद्धतीनं मागच्या काळात जनतेच्या आशीर्वादानं सगळ्यांच्या प्रेमामुळं मला मागही संधी मिळाली, यावेळेस पुन्हा जनतेनं संधी दिली आहे, त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करीन असंही आजच्या प्रसंगी सांगतो आणि प्रभू श्रीरामाला प्रार्थना करतो की या जनतेची या भागाची सेवा करण्याची संधी सद्बुद्धी शक्ती व सामर्थ्य मला प्रदान करावं अशी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो। आणि दादा आज भाजप स्थापना दिवस आहे, कसं बघाल याच्याकडे? भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आलेला आहे। 12 कोटीपेक्षा जास्त सदस्य संख्या भाजपची झाली आणि महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व अशी रेकॉर्ड ब्रेक 1.5 कोटीच्या वर सदस्य संख्या ही भाजपची झालेली आहे। मी त्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना अभिनंदन देतो, शुभेच्छा देतो आणि या पक्षाला मोठं करण्यासाठी ज्यांनी आपलं सगळं जीवन दिलं आणि ज्यांच्या मेहनतीच्या भरोशावर आज हे चांगले दिवस पाहत आहोत। भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केंद्रात राज्यात सरकार आहेत, ग्रामीण भागामध्ये सर्व राज्यांमध्ये सरकारं येतात, मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षात सत्तेत आहे आणि त्या सत्तेच्या माध्यमातून सेवा करत आहे। तर हे सेवेचं व्रत ज्या आमच्या सगळ्या ज्येष्ठांनी घेतलं होतं त्यांच्या पावलावर पाऊल टाकत पुढेही या पक्षाची व पक्षाच्या माध्यमातून या देशाची सेवा करण्याचं व्रत आम्ही आजन्म पाळत राहू असंही आजच्या प्रसंगी सांगतो। सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश। चांदूर रेल्वे शहरात एकमेव मंदिर म्हणजे रामनवमी निमित्त या शहरात एकमेव मंदिर रामाचे मंदिर आहे आणि आज रामाचा जन्मोत्सव आहे। रामाच्या रामनिमित्त मोठा जन्मोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे आणि या ठिकाणी साजरा होत असताना संपूर्ण भाविक भक्त या ठिकाणी सकाळपासूनच 6:30 वाजतापासून भाविक भक्तांच्या रांगा लागत आहे आणि या शहरातील एकमेव हे मंदिर असून या मंदिरामध्ये संपूर्णपणे शहरातील भाविक भक्त या ठिकाणी दर्शनाकरता दाखलसुद्धा होत आहे आणि दर्शनासाठी दाखल होत असताना आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहाने सुरू आहे। अशातच सुरू असताना चांदूर रेल्वे शहरामध्ये सुद्धा या उत्सवाला सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो का हेच ते मंदिर आहे आणि हेच ते मंदिराची मूर्ती आहे। आपण MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राच्या माध्यमातून या मूर्तीचे दर्शनसुद्धा आपण थेट घेऊ शकतो आणि या मंदिरात सध्या आपण आलेलो आहे आणि आपण बघू शकतो का याच्याच बाजूने का या ठिकाणी आपण थेट दर्शनसुद्धा घेऊ शकतो। हे शहरातील एक राम मंदिर असून एकमेव राम मंदिर चांदूर रेल्वे शहरातील आहे आणि या ठिकाणी भक्तांची एक वर्दळ सुरू झालेली आहे का रामांचे दर्शन घेण्याकरिता भक्त या ठिकाणी येत आहे आपल्याला दिसत आहे आणि अशातच आपल्यासोबत या मंदिराचे विश्वस्तसुद्धा आहे। आपण त्यांच्यापासून जाणून घेऊया। एक मंदिराचे विश्वस्त म्हणून या नात्याने आपण काय सांगाल? सर्वप्रथम सगळ्या देशवासियांना व चांदूरवासियांना जय श्रीराम। आज राम जन्मोत्सव चांदूर रेल्वे येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे। मी या मंदिराच्या विश्वस्त या नात्याने हे मंदिर खूप पुरातन आहे आणि या चांदूर रेल्वे तालुक्यामध्ये एकच राम मंदिर आहे आणि हे खूप पुरातन असल्यामुळे एक जागृत मंदिर आहे। तर जास्तीत जास्त भक्तांनी या राम मंदिरामध्ये येऊन रामाचं दर्शन घेऊन स्वतःचा उद्धार करून घ्यावा अशी मी जनतेला विनंती करतो व या राम मंदिराच्या जीर्णोद्धाराकरिता जे काही होत असेल ते थोडीफार मदत करावी, आर्थिक मदत करावी अशी मी विनंती करतो। आणि या राम मंदिराच्या समजा काही मंदिर वगैरे बांधकामासाठी तुम्हाला मदत हवी आहे, मग तुम्ही आमच्या MB न्यूज महाराष्ट्र बातमीच्या माध्यमातून जनतेला काय संदेश देऊ शकाल?
बांधकामाकरता जे आम्हाला मदत पाहिजे आहे त्याच्यासाठी आम्ही सरकारसोबतही बोलणं आमचं सुरू आहे, पण ते काही थोडे कागदपत्र जुळवायचे आहे. जेव्हा कागदपत्र पुन्हा जुळतील तेव्हा आम्हाला सरकारची पण मदत होईल, हे 100% आम्हाला अपेक्षा आहे. नक्कीच आपल्यासोबत पुन्हा एक विश्वास आपल्यासोबत जुळलेले आहे. मग काय सांगाल, आज रामनवमी उत्सव आहे आणि संपूर्ण शहरातील भाविक भक्त एकमेव मंदिर शहरातील आहे, या ठिकाणी दर्शनाकरता येतात, काय सांगाल? एकमेव चांदूरमध्ये असलेलं जे रामाचं जे मंदिर आहे, आज सकाळपासून भक्तांची खूप भीड, सकाळी 6:30 वाजेपासून भक्तांची खूप भीड इथं जमा झालेली होती. आणि आज 12 वाजता प्रभू रामचंद्रजींचा जन्म जेव्हा झाला त्यावेळेस इथं या मंदिरामध्ये महाआरती झाली व प्रसाद वितरण करण्यात आला. व त्यानंतर प्रसाद वितरणानंतर 12 वाजतानंतर एकसारखी लोकांचा झुडूम इथे येत आहे दर्शन करण्याकरता. आणि चांदूरच्या लोकांमध्ये खूप जन्मोत्सवाचा खूप उत्साह दिसत आहे. हा उत्साह पाहून आम्ही स्वतः प्रभू रामचंद्रांना खूप आनंद होत आहे आम्हाला की चांदूरच्या जनतेला हा खूप उत्साहाने रामजन्म उत्सव इथं साजरा होत आहे, म्हणून आम्हाला खूप आनंदाची बातमी आहे.
मॉर्निंग एवरीवन। जहां अनुशासन होता है वहां कामयाबी होती है और जहां कामयाबी होती है वहां अनुशासन होता है। यहां टारगेट इंस्टीट्यूट तथा मोशन कोटा की शुरुआत की वजह ही ग्रामीण एरिया के बच्चों के सपने साकार हो, यही हमारा सपना है। रूरल एरिया के पेरेंट्स की इकोनॉमिकल कंडीशन की वजह से वह 11वीं और 12वीं क्लास में बड़े शहरों में 5 से 6 लाख फीस की वजह से पढ़ा नहीं सकते। इसीलिए हमने होशियार और होनहार बच्चों के लिए बहुत ही कम फीस में मोशन कोटा जैसी नेशनल इंस्टीट्यूट की शुरुआत टारगेट इंस्टीट्यूट चांदूर रेलवे से की है। इसीलिए बहुत सारे बच्चे हमारे साथ जुड़कर कामयाबी की ओर बढ़ रहे हैं। मेरी सभी चांदूर रेलवे और चांदूर रेलवे तालुका की पेरेंट्स को नम्र विनती है कि आप भी हमारे साथ जुड़कर अपने बच्चों का भविष्य उज्जवल बनाएं।